थ्री स्पोर्ट इथे मात्र आपण डीआरएस घेऊया. सर डीआरएस कुठचा घेत आहे? एलबीचा बोल्ट साठी. यस नक्की चेक करू आपण. डीआरएस आपण इथं घेतला जाईल. बॉल कुठे ट्रॅव्हल झाला नक्कीच साईप्रीत यांच्या माध्यमातून आपण नक्कीच इथं ऑफिशियल पंचायत मात्र चेक केला जाईल. बॉल नक्की स्टंप बॉल आढळलाय. डिसिजन पेंडिंग आहे आणि विकेट सेफ आहे. आमच्या सोबत जोडले गेलेत आमचे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. आज मोठे बंधू कमाल करताय कालच्या दिवसापासून आणि थोडीशी आपली बोलीमध्ये देखील पाहायला भेटलं होतं. थोडासा चेंज झाला आणि तो प्लेयर दुसरीकडे गेला आणि आज कमाल करतोय. अफलातून खेळा ऑन साइडला इथं मात्र इथं एक धाव कंप्लीट केली जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच इथं मात्र दिली जाईल ऋषिकेश सानावडेकर अर्थात बेनी गावसा बाप्पा यांना दिले जातील मॅन ऑफ द मॅच. प्रवीण कोंडकर यांच्या आपण शुभ सन्मान करून त्याच्या हस्ते आपण देऊया. प्रवीण कोंडकरजी या लगेच. सन्माननीय प्रवीण कोंडकरजी यांच्या हस्ते आपण ऋषिकेशला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. चांगला खेळ चांगली पहारी खेळली आहे आणि तो ठरला या मॅच मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद ऋषी. अजून चांगला खेळ तुझ्यामधून पाहायला भेटेल. साईडला लेजंड खेळाडूची संधी निर्माण झाली आहे आणि फसलाय. तो जाळ लावला होता त्या जाळ्यामध्ये मासा चुकसा पकडलाय. विकेट क्रमांक मोठा मैदानाच्या बाहेर प्रशांत चाललाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय चालला. अजय नक्कीच आमचा देखील सहकारी मित्र आहे. अजय आता मात्र बॅटिंगला चालला. एका बाजूला आपण सचिनला पाहता गोवळी गाव आणि गोवळी गाव मधून चांगला खेळ त्यांचा देखील पाहता सुनील दादा आणि गोवळी गावाने खूप सारे कष्ट घेतलेत आणि त्याच्यामध्ये एक चांगला खेळ सचिन आणि सुनील दादा नक्कीच करत असतात. ऑन साइडला फटका चांगला अजय शाह बाट मधून दमदार चौकार पाहायला भेटलाय. वाह वाह. आज पंचशीलने देखील तुम्हाला जास्त संधी दिल्या नाहीयेत पण आरपीएल मुळे तुमच्या बॅटिंगची छाप सोडली जाते. हे आरपीएल आहे. ह्यासाठी सर्व खेळाडू विसरले जातात आणि चांगली बॅटिंग. आज विवेक कुठे असेल ना खुश असेल आपल्या भावाची बॅटिंग बघत असेल आणि एकाच टीम मध्ये विवेकला थांबवलाय आणि अजयला मात्र इथं घेतलं गेलाय. चांगला अजयची बॅटवर 4 धावा आल्यात. कमालीचा स्ट्रोक पाहायला भेटलाय. हो अजून अक्रॉस द लाईन खेळलाय. अक्रॉस द लाईन खेळ बसलाय. फटक्यामध्ये टायमिंग नव्हता. डोळे यांच्या अशामध्ये बंद झाले आणि सुमित 3D स्पोर्टचा मालक आणि त्यांचे मोठे बंधू आपण सुमितला पाहिलात. सूरज मोहिते कालच्या दिवसात अप्रतिम खेळ पाहायला भेटला. काय बॅटिंग केल्या. गणेश जाधव अर्थात चार्ली आणि त्याच्यानंतर चांगली बॅटिंग कालच्या दिवसामध्ये गणेश जाधव चार्ली यांची माध्यमातून पाहायला भेटले. हे बघा विश्वभरचे प्रेक्षक प्रशिक भोईर अर्थात बाळा रत्नागिरीच्या कुठेही मॅच असू दे बाळा ह्या मॅच बघण्यासाठी नक्कीच असतो.
6 धावा झाल्यात केवळ एका ओव्हरमध्ये. हे बघा नवीन मुंबई विमानतळ आपण पाहतो आणि सध्या तरी सोन्याचे दिवस पाहायला भेटत. चला फास्ट खेळा क्रिकेट मित्रांनो. कुंदनजी मगापासून आम्हाला तेच सांगतात की त्यांना मॅच लवकर कंप्लीट करायची आहे, तर प्लेअर ऐकत नाही आपले. जरा तुम्ही देखील थोडा सहकार्य केला तर बरं होईल. हे क्षण इंडिगो फ्लाइट आपण पाहताय, चांगला क्षण. आपण मगाशी देखील सांगितलं 4 ओव्हरची मॅच आहे, फ्रेश मॅच आहे. आपण वारंवार त्या गोष्टी. एक प्ले शॉर्ट आहे, चालेल ठीक आहे. 4 प्लेयर हात ठेवायला लागतील तुम्हाला. गोलंदाज रेडी झाला. प्रत्येक सिद्धार्थ करबुडे चा खेळाडू रिव्हर्स अटेंड केलाय, स्विच हिट केलाय आणि चांगला केलाय. बॉल वेगाने चाललाय, रिव्हर्स अटेंड केला होता आणि बॉल वेगाने चाललाय. 4 धावांसाठी ते मात्र प्रहार केला जातोय. रिव्हर्स अटेंड महत्वाचा होता आणि ते मात्र 4 धावा ते मात्र अर्जित केल्या. फलंदाज सचिन यांच्या बॅट मधून पाहायला भेटला सचिन पवार. चा खेळाडू बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. हवेमध्ये बॉल आहे आणि इथे देखील झाड लावला होता. फलंदाज बाद बॅक टू बॅक पाहायला भेटला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे बी जावडे ह्या गावाचा सुपरस्टार खेळाडू किंग्स 11 पनवेल या स्पर्धेमध्ये नेतृत्व करत असताना मैदानाच्या आतमध्ये लेट आलाय या स्पर्धेमध्ये, परंतु मैदानावर गाजवत असताना किमया भरपूर आहे, त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. या पट्ट्याने जावडे गावाचं नाव उंचावर नेलंय. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुशांत पवार अर्थात बडी मैदानाच्या आतमध्ये. सुशांत पवार पाठी का राहिलाय यावर काहीतरी निर्णय असेल त्यांचा. कर्णधाराची काहीतरी भूमिका ठाम असेल, त्याच्यावर सुशांत पवारला आपण पाठी ठेवल्या. या फलंदाज कमालीचा फलंदाज बांट्यामध्ये सातत्याने खेळत आला. अनेक वर्ष अनेक टूर त्यांनी केले आहेत. SPPL ही स्पर्धा देखील गोव्यातली हा खेळाडू खेळलाय, त्यामुळे त्याला देखील अनुभव बराचसा. अनेक सातत्याने जबाबदाऱ्या, त्याच्यानंतर खेळ काम या सर्व गोष्टी पाहून तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला देखील पाहतोय. एक जबाबदार व्यक्ती आहे, त्याच्यामुळे नक्कीच तंबा झाली आहे. कॉलिंग वर विश्वास नव्हता, थांबवलाय त्यांनी, सांगून दिलं वेळ जाऊन दे, संयम महत्वाचा. एखादी रात्र झाली पहाट होते, वेळ घालवायची, संयम ठेवायचा आहे. संयमी खेळाडू आहे सुशांत पवार अर्थात बडी मैदानाच्या आतमध्ये चिबे जावडे या गावाचं नेतृत्व करत असताना अनेक वर्ष आपण त्याला पाहिलात. ऑल ऑफ केलाय, अविस बॉल टप्पा पडला आणि डायरेक्ट अष्टरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय बॉल. शिवा कदम आज आपण याला देखील पाहिलात. शिवा कदम आणि शिवा कदमचं नातं म्हटलं तर लांच्यामध्ये या व्यक्तीने लेजंड खेळाडू काय खेळ दाखवला होता त्याने. लॉफ केलाय समोरच्या दिशेने, इथं मात्र वेगाने क्षेत्ररक्षक धावतोय. फिल्डिंग चांगली पाहायला भेटली. फेकी करेवर तर इथं कॉल थांबवलाय. अशेल आणि अजयची बॅट पॉपिन क्रीज वर पुरेपूर पोहोचली त्यांनी. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 40+ खेळाडू सुनील कांबळे, अजिवली गावाचं नेतृत्व करताना जामदाखोरी या परिसरामध्ये अधिराज्य गाजवलं त्या खेळाडूने. वयाचा अवताप करत असताना अनेक वर्ष क्रिकेटवर अर्पण केले. अजिवली गावामध्ये च्या बऱ्याच ट्रॉफ्या ज्यांनी लावल्या आहेत फक्त सुनील कांबळेच्या एकट्याच्या नावावर आहेत आणि या गावाने भरपूर काही दिल्या.
तो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला सुनील कांबळे मॅन फ्रॉम अर्शिवली. हा बोला संकेश. चला कॅश प्राइज इथे लागलाय किंग्स इलेव्हन कडून सुनील कांबळेसाठी देखील कॅश प्राइज लागलाय प्रत्येक षटकारासाठी. ही आशा निर्माण करायची आहे त्यांना. संकेश दिवेकर किंग्स इलेव्हन पनवेल याचा नेतृत्व कर समोरच्या दिशेने डाऊन तीन डाऊन पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. सुयोग तिथे होता आणि मात्र फेकी केली आहे. 2 धावा इथे मात्र अर्जित केली जातील. 2 धावांनी धावसंख्या धाव फलकावर 14 झाल्या. सामदा कोरामधला तर एक परिसर तो देखील लांबाचा होता. नवनाथ गुरव त्याच्यासोबत खेळत असताना 14 धावा झाले धाव फलकावर. नवनाथ गुरव त्याची जोडी 14 झाले धाव संख्या धाव फलकावर पोहोचलेत. गावाचा ट्रॅव्हल गावावरून येत असताना अनेक वर्ष मुंबईमध्ये अधिराज्य गाजवलं हा खेळाडू 40+ आहे. बृहन महानगरपालिका BMC च्या माध्यमातून अनेक संघामध्ये त्याची बोली जास्त असायची. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेश दिवेकरने कॅश प्राइस लावली आहे त्याच्यासाठी आणि तो षटकार येणार का हे नक्कीच बघायचा. थोडासा उशीर झाला. क्षेत्ररक्षक तेवढे फलंदाज मात्र बॅटिंग पाहायला भेटत. 14 धावा संख्या धाव पोहोचले. 2 ओव्हरचा खेळ संपला. फक्त 14 धावा झाल्यात. गोलंदाज संकेत आला गुरुजी मार्कवर दाखल झाला. खाणू मधला हा गोलंदाज आणि अर्धी टीम खाणूची आहे आणि सिद्धार्थ खाणू मधलं आज अनेक वर्ष विश्वमध्ये त्यांच्या नावाचा झेंडा रोवलाय त्याने. ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तयार झालेत. एक धाव इथं मात्र कंप्लीट. दुसरी धाव इथं मात्र वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. सुशांत पवार आणि सुनील कांबळे ही जोडी किंग्स इलेव्हन पनवेलच्या. त्यामुळे नक्कीच इथं मात्र संकेश दिवेकर हा देखील थोडा खुश आहे. मोठे फटके येणं गरजेचा. संकेत मॅन फ्रॉम खाणू गावचा हा सितारा गोलीसाठी सज्ज झाला. एखादा मोठा फटका येणार काय? धावा वाढवतील काय? 16 धावा झाल्यात फक्त धाव फलकावर. 4 ओव्हरची मॅच आहे. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. उडवला बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येईपर्यंत 2 धावा इथं मात्र कंप्लीट करणार का? ताकद नव्हती. टेनिस क्रिकेटमध्ये ताकद आणि टायमिंग महत्वाचा. लेदर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर टायमिंग महत्वाचं. पण टेनिस क्रिकेट हा थोडासा ताकदीचा खेळ देखील पाहायला भेटतो. फक्त फ्लिप केला समोरच्या दिशेने आणि बॉल उडवला. 2 धावांसाठी बॅटिंग करावी लागणार आहे. जुने दिवस आठवावेच लागतील आणि त्या जुन्या आठवण मैदानामध्ये परिश्रम करायचा. 18 धावा धाव फलकावर जाऊन पुसलेत. हो लोफ केला साईडला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि सुनीलचा देखील झेल इथं पकडला जाईल आणि सुनील जातो बॅक टू पॅव्हलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अच्छा कृष्ण आलेत. अनेक वर्ष या स्पर्धेमध्ये अम्पायरचं काम करतात आणि आज इथे बॅटिंग साठी ते रेडी झालाय. कृष्ण आपण पाहतोय. थोडासा अम्पायर नंतर आता आपण खेळाडू लक्षात दिलाय. क्रिकेट भरपूर खेळले त्याच्यामुळे नक्कीच आपण त्यांना देखील पाहतोय. संकेतने काटा काढलाय. चांगला क्षेत्ररक्षक पाहायला भेटला विकेट मिड विकेटच्या दिशेने. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने मारायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने धावतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव मात्र स्ट्राईक वर आता सुशांतकडे ठेवायचा आहे. सुशांतकडे स्ट्राईक जास्त राहिली पण नाहीये. लेट आलाय मैदानामध्ये. एखादा कमालीचा फटका येणं गरजेचा. धावसंख्या अतिशय कमी पाहायला भेटते. 19 धावा झाल्यात आणि 4 बॉल आतापर्यंत फेकल्यात आणि शेवटचे 2 बॉल संकेत आता मात्र पाहायला भेटेल. यस हे प्रेम बघा. संकेश दिवेकर यांच्याकडून षटकासाठी 500 रुपये आलेत आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. संकेश दिवेकर यांच्याकडून सुशांत कांबळे पवारने जर षटकार लावला तर संकेश दिवे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अच्छा किंग्स 11 हे प्रेम बघा किंग्स 11चा आणि
500 रुपये षटकारसाठी पाहायला भेटतायत. नक्कीच हा फलंदाज जोपर्यंत मैदानात आहे ना रक्कम मोजावी लागणार आहे. किंग्स 11ला फटका येईल काय मोठा, या जोडीमध्ये फटका येणार काय, याच वाट पाहायला पाहिजे. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉल मध्ये मोठा फटका येणं गरजेचं आहे. धाव संख्या अतिशय कमी पाहायला भेटले, 21 धावा झाल्यात आतापर्यंत. तिसरं वटक चालल्या आणि एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पायाचा वापर चांगला झाला. एक धाव इथं मात्र कंप्लीट आणि स्ट्राईक आता मात्र स्वतः ठेवण्याचा प्रयत्न असेल. शेवटचे बॉल 6 असतील ह्या इनिंग मधले. 6 बॉल मध्ये आता मात्र 4 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो. आपण वारंवार सांगतोय 4 ओव्हरची मॅच आहे, फ्रेश मॅच आहे तुमची. चला कॅश प्राइज वाढले, कॅश प्राइज वाढले प्रत्येक षटकारासाठी. किंग्स 11 ने 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावला प्रत्येक षटकारासाठी. सुशांत पवार साठी रिव्हर्स अटेंड केला आणि रिव्हर्सच्या माध्यमातून इथे मात्र बॉल 4 धावांसाठी चाललाय. महत्वाचा चौकार आला. भावा षटकारसाठी लावलेत 1000 रुपये, चौकारसाठी नाहीयेत. आणि इथं मात्र रिव्हर्स चांगला अटेंड केला. स्विचचा फटका पाहायला भेटला. बॉल वेगाने चाललाय 4 धावांसाठी आणि इथं मात्र 4 धावांनी सुरुवात करून दिल्या. जी धावा थांबली होती ती आता मात्र सुशांत पवारने वाढवलाय. मग सुशांत पवार 3ऱ्या क्रमांकावर त्याला का उतरला गेला याचं कोडं नक्कीच सोडवलं जाईल. चला कृष्णा सावंतने जर 3 षटकार मारले आशिष सावंत कडून 1000 रुपये कॅश प्राइस. इथे मात्र अजून एक बॉल इथे मात्र डॉट पोहताना पाहायला भेटलाय. षटकारची वाट किंग्स 11 पाहतायत. रील्स मध्ये लावायच्या, स्टेटसला लावायच्या आहेत, या गोष्टी विचार करणं गरजेचं आहे. शेबी सावडे या गावाचा हा खेळाडू लॉस केला, संधी निर्माण झाली होती आणि ती संधी इथे मात्र हुकली आहे. चला कॅश प्राइज वाढली आहे. किंग्स 11 पनवेल आज नक्कीच पैसे घेऊन आले आहेत. सुशांत पवार साठी प्रत्येक षटकारला 2000 रुपयांचा कॅश प्राइज लागला. ओस चांगला इथे कॅश प्राइज लागली जाते. किंग्स 11 पनवेल आज मात्र पैशांची खैरात करून आलाय, आज पैसेच घेऊन आलाय. बॉल बर काढलाय का, ऑफ साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होता. झेल सुटली आहे, झेल सुटली आहे. थांबवलाय फलंदाजाला कृष्णाला. बॉल शेवटच्यात राहिली आहेत. शेवटचे 2 बॉल फेस करेल का सुशांत पवार. कॅश प्राइस 2000 लागली आहे. एखादा षटकार महत्वाचा असेल 2000 कॅश प्राइस लागली आहे. ओ संधी मिस केली आहे आणि त्यामध्ये बॉलवर पाय आदळलाय. सेफ पैसे किंग्स 11चे बॅलन्स तसेच राहिले आहेत. संध्याकाळपर्यंत पैसे ठेवणं गरजेचं आहे. एकही षटकार आला नाही. एक चौकार सुशांतच्या बॅट मधून नक्कीच पाहायला भेटला. त्याच्यानंतर ती मैदान शांत पाहायला भेटलं. 29 धावा फक्त धावफलकावर लागलाय. शेवटचा बॉल इथं मात्र फेकला जाईल. गोलंदाज रोहनच्या लॉफ केला साईटला. क्षेत्ररक्षकच्या आव्याच्या डोक्याच्या वरून बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एक खणखणी षटकार चौकार पाहायला भेटला. चला प्रशिक फायटर आणि रत्नागिरी एक्सप्रेस चला टॉस साठी लगेच या. चला मी विनंती करतोय प्रशिक वर्सेस प्रशिक फायटर आणि रत्नागिरी एक्सप्रेस टॉस साठी या. तू आहे रत्नागिरी एक्सप्रेस संजा 18-11-11. थोडस नाव अवघड आहे पण आपण नक्कीच घेऊ. रत्नागिरी एक्सप्रेस संजा 11 18-11 टॉस साठी लगेच या.
चला आपण थोडसा आवाजामध्ये बदल करूया. देवदे गावाचा गोड आवाज कु- हे बघा क्षणचित्र आपण पाहताय. रत्नागिरी प्रीमियर लीग आणि विशालजी कांबळे हा चेहरा आपण आणखीच पाहतोय. थोडीशी मजा केली जातील. रत्नागिरी एक्सप्रेस संजय 18-11 टॉस साठी लगेच या. हे आपलाच भाऊ आहे का? चला सुवेक कंपनी आली आणि टॉस साठी लगेच संगमजी यांचा कॅप्टन्स लगेच या. अनिल कांबळे अनेक वर्ष आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी, त्याच्यानंतर अनेक बरेच वर्ष मोठमोठ्या स्पर्धा अनिल कांबळेने गाजवल्यात. मोठमोठे पॅकर्स पकडायचं काम अनिलजी कांबळे करतो. चला लगेच सलामीची जोडी सिद्धार्थ 11 मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती करतोय. अमोल कांबळे आपण याला विनंती करूया टॉस साठी लगेच यायचा, नाणेफेक करून घ्यायचा. सन्माननीय अमोल कांबळे. 24 बॉल 34 करायच्यात. 33 धावा झाल्या, 34 करायच्यात. प्रशिक फायटर टॉस जिंकला, लगेच निर्णय करावा, लगेच रेडी राहायचं आपण नेक्स्ट मॅच साठी. ऍडव्होकेट संगमजी सावंत वहाळ एक चांगलं नेतृत्व करणारा हा व्यक्तिमत्व. मैदानाच्या आतमध्ये जोडी चालल्या. एका बाजूला आपण पाहताय खाडू गावाचा ब्रँडेड एक व्यक्तिमत्व कैलास आणि आपण शिवासाला 34 धावा करायची आहेत. शिवा कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला प्रशिक या संघाने इथं मात्र प्रथम फलंदाजी घेतल्या आणि सुवेग अँड कंपनी लगेच ही मॅच संपली का लगेच आतमध्ये जायचं, जास्त कॉल लावायला देऊ नका. बरोबर दाखल झाला प्रशांत आला. कामोठे पासून सुरुवात केली, त्याच्यानंतर नवीन पडवे सुखापूर मध्ये राहायला आला हा खेळाडू आणि सध्या तरी तो छाप सोडतोय आपल्या गोलंदाज आणि बॅटिंगच्या माध्यमातून. सध्या तरी विश्वमध्ये हा खेळाडू परिचयामध्ये आला. विचुंबे म्हटलं तर विचुंबेमध्ये अनेक सर्व गोष्टी पाहायला भेटतात. आमचा बाळा हा देखील मॅच बघायला इथे आला. प्रशिक भोईर विचुंबे गावचा सुपुत्र तो देखील इथं मॅच बघायला आला. नक्कीच बाळा आमच्यासोबत कायम असतो. जेव्हा रत्नागिरीच्या मॅच असतात तेव्हा बाळा आमच्या सातत्याने सोबत असतो. ही मोठी गोष्ट आमच्यासाठी. होल ऑफ केला इथं मात्र ऑन साईडला पायामध्ये बॉल ब्रश झाला. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाईल आणि स्ट्राईक वर आता मात्र शाने लांजाचं नाव, खाडूचं नाव आणि अख्खा रत्नागिरीचं नाव. ज्यांनी व्यवसाय क्रिकेट कोण पहिला खेळला रत्नागिरीमध्ये तो असेल शिवा कदम. अनेक चेहरे घडवलेत या पट्ट्याने, अनेकांना पुढे आणला. सागर कांबळे हा चेहरा आपण पाहतोय, त्याला देखील शिवा कदमने पुढे नेण्याचं काम केलं. शिवा कदम जरी इंजर्ड झाला डोळ्याने पण खेळायचा अनुभव कमी नाहीये. या पट्ट्याकडे भरपूर क्षमता आहे.
एक डोळा इंजर्ड झाला, थोडासा ऍक्सिडेंट झाला, दुखापत झाली, परंतु खेळण्या क्रिकेटचा वेळ त्याचा अजून गेला नाहीये हे सांगून दिला. हो लॉफ केल्या ऑन साईडला, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय, एक धाव कंप्लीट, सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली जाते. शिवाला आणला, जेव्हा शिवा जेव्हा तिसरा क्रमांक उतरला जातो, परंतु आज ओपनिंगला कैलासनी त्याला घेऊन आला, चेक करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि लॉफ करायचा ऑन साईडला. आणि ह्या पट्ट्याने एवढे लांब लांब षटकार ठोकलेत ना गावी, विचारू नका. त्याच्या रडार मध्ये बॅट मध्ये आला बॉल का तो डायरेक्ट षटकाराच्या बाहेर असतो. शिवा कदम एक ब्रँडेड टिपिकल नाव आहे, लहानसा खाणू मध्ये बराच काळ गाजवला, अनेक वर्ष गाजवले. या खेळाडूने ऑन साईडला बॉल उडवलाय, पॉवर प्लेचा वापर करत असताना बॉल वेगाने चाललाय, शिवाच्या बॅट मधून आलाय, वन बाउन्स, 4 धावा. शेर अभी तक जिंदा है हे सांगून दिलं. हा वाघ, हा ठाण्या वाघ, हा कधीच थकणार नाहीये. क्रिकेटवर अधिराज्य प्रेम केलंय, सातत्याने क्रिकेट हा क्रिकेट वेळ लावणारा खेळ आहे. तुम्हा आमच्या भल्यांचा भांबडी उडवणारा खेळ कुठचा असेल ना तो क्रिकेट आहे. ह्या क्रिकेटने बरंच काही दिले आम्हाला, सन्माननीय, आदरणीय. अनिल कांबळे यांचे मामा देखील इथे आलेत. महेंद्र कांबळे, अनंत कांबळे यांचा देखील आगमन झालाय, सन्माननीय. तुमचं देखील आपण करूया व्यासपीठावर मनापासून हार्दिक स्वागत. आणि आमचे प्रकाश भाऊंचे साडू आहेत, नक्कीच आपण त्यांचं देखील आपण इथे या स्पर्धेनिमित्त स्वागत करूया. संकेत कांबळे, ड्रेस कोड बदललाय फक्त, काय काय शिकणे दिसत होते आज थोडासा ड्रेस, काय मगाशी फिल्डिंग देखील आपण पाहिलेत ना, शेवटच्या अटेम्प्टवरती चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. लॉस केला ऑन साईडला, शिवाचा खेळ मैदानात बाहेर चाललाय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केली जातील. आमच्या बाजूला एक चांगला नेता संकेतजी कांबळे, 85 पडवेल हा संघ आजच्या घडीला सध्या टॉपचा संघ मानला जातो. आणि फक्त संघ नाहीये, ती बांधिलकी आहे. आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 250 पोरं 150 पोरं आमच्या ग्रुपमध्ये आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे, एकीने चालतोय आणि एकीची बांधिलकी आम्ही केली आहे. ऑन साईडला इथं फटका सजवलाय, टिपिकल शिवा कदम फटका पाहायला भेटलाय. अजून घायाळ शेरची सासे जेव्हा धाडते ना, डरकाली देखील फिकी पडते. हा खेळाडू आहे, अनेक वर्ष क्रिकेटचे अधिराज्य गाजवलं. धावसंख्या धावफलकावर 13 झाले. शिवा कदम हा नावातच भरपूर काही आहे. छत्रपती शिवाजीचा शिवा मैदानात लढताना पाहायला भेटतोय. आज धार लावून आला बॅटला. धावसंख्या धावफलकावर 13 झाल्या. सुरुवात चांगली केली त्या बाजूला आपण पाहता कैलासला देखील पाहू शकता. तेरा झालेत विवेक. धावसंख्या 13 धावफलकावर. आपण पाहता, अनुभवताय, आपण बघताय रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 शेवटचा मोमेंट आहे. याच्यानंतर आपण गेली 7 महिने या स्पर्धेपासून लांब असू. हा सर बोला. सुनील कांबळेसाठी इथं मात्र कॅश प्राइज झालाय. दर्शन कांबळे यांच्याकडून याच बॉलरला 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला. हे प्रेक्षक आलेत, बरेच प्रेक्षक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतात. अनेक पैसे आज उधळणी होईल पैशाची, नो डाऊट. सुनील कांबळेसाठी इथं मात्र कॅश प्राइज लावलं तर दर्शन कांबळे यांच्या माध्यमातून 200 रुपये कॅश प्राइज झाला. आमचे कृष्णा सर बघा नेहमीच मॅच मध्ये अंपायर असतात, आज आनंद लुटतायत आरपीएलचा. आज सर्व चाहते वर्ग जिथे झाड आहेत त्या झाडाखाली सर्व शांत बसलेत. प्रेक्षक चला विनंती करतोय, जास्त वेळ लावू नका. आणि एम्पायर्स तुम्हाला विनंती करतोय, एम्पायर्सला देखील आपण विनंती करतोय, जास्त वेळ मीटिंग द्यायला घेऊ नका आणि लगेच मॅचला सुरुवात करा. हो लॉफ केला साईडला, फटका बॉल हवामध्ये आणि बॉल डोक्याच्या बाहेर चाललाय.
कैलास टिपिकल फटका पाहायला भेटलाय मिड विकेटच्या डोक्यावरून पहिलाच बॉल प्रहार. एका बाजूला शिवा कदमा तर दुसऱ्या बाजूला ज्या खानू गावाचं नेतृत्व केलं, ज्या खानू गावाचं नाव जास्त टोकावर येण्याचं काम कोणी केलं आहे, कैलास प्रज्योत आणि शिवा ही जोडी जेव्हा मैदानात येते ना वेगळी छाप असते. कॉन्डिशन बघा ना, खानू गावाचे खेळाडू आपण जास्त पाहायला भेटतायत. हे कॉन्डिशन खूप महत्वाचे असते. एकाच वाडीतले खेळाडू आहेत आणि सुमितला आपण त्याच्यामध्ये ऍड केलेत. सुमित हा देखील तुम्हाला इनिंग खेळताना पाहायला भेटेल. सूरज कांबळे यांचा बंधू सूरज मोहिते, आज 3D बँड ज्यांनी स्वतःच्या नेतृत्व उभा केला तो आमचा सूरज मोहिते. हो लॉस केलं ताकदीचा वापर आणि बॉल सरळ फेटवलाय, सीमारेषाची करतोय सफर. 6 धावा कैलासच्या बाट मधून अजून येत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला भेटल्या. क्रॅश पाईज लावलं गेलं होतं विकेटवर आणि आता मग 2 षटकार आले तिथे. हो टायमिंग महत्वाचा होता. हा कैलास हा पर्वत तू अद्भुत तू नसाकत आहे तुझ्याकडे, नावातच कैलास आहे. म्हणजे नाव बघा ना, एका बाजूला शिवा दुसऱ्या बाजूला कैलास, दोन्ही पर्वतवर बसणारे खेळाडू आहेत. धावा पाहिजे 16 बॉल 9. नाही जेव्हा माझ्या बाजूला अनिकेत बसतो ना मिस्टर RPL तेव्हा मला वेगळीच मजा असते. आणि पहिलं पर्व बॅटिंगने गाजवलं होतं, दुसरं पर्व गोलंदाजाने गाजवलाय. त्यासाठीच त्याचा वेटिंग केला होता. जेव्हा पॉइंट चालू होती ना आमचा संकेत आता शांत होता. पहिल्या बोलीला कधीच बोलला नव्हता. त्याच्यानंतर जसे प्लेअर त्याने घेतले शेवटला घेतलेत. रिव्हर्स अटेंड केलाय, स्विच हिट केलाय आणि स्वीट केलाय. कैलासच्या बॅट मधून अजून एक चांगला फटका पाहायला भेटला. बॉल वेगाने झाला 4 धाब्यांसाठी. व अफलातून फटका पाहायला भेटला. एक मॅच झाली आता बोलतोय 15 बॉल 5 आता याच्यानंतर आहे 2 मॅच नंतर. ओलॉस केला ऑन साईडला. अजून एक बॉल जाईल का वेगाने? हा बॉल देखील 4 धावांसाठी गेला. अक्षरशः तुटून पडला, अक्षरशः तुटून पडलाय कैलास. आणि काय बॅटिंग चाललंय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक 4 धावा मिळाल्यात. फक्त 1 धावा पाहिजे आहेत. ह्या गोलंदाजवर आतापर्यंत धावा आल्या आहेत 14 बॉल 1 धावा. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर टाकलाय. धावसंख्या दाखवाल का बरं? 33 झाले. 14 बॉल 1. शेवटचा या बॉलवर काय निर्णय येईल? हवेमध्ये बॉल आहे, हवेमध्ये बॉल आहे. नो मॅच लढण्यामध्ये बॉल पडलाय आणि मॅच दुसऱ्या ओव्हरला संपवली आहे. आपण करूया आवासामध्ये बदल. देवदेग आवासा एक गोडवास कुंदांची यांच्याकडे आपण जातोय. धन्यवाद नागेश सर. तर संजय रत्नागिरी एक्सप्रेस